पण करा उद्या सरकार जाहीर करतं की एससी आरक्षण आता सगळ्यांसाठी समान राहणार नाही, तर काही निवडक जातींनाच जास्त फायदा मिळणार आणि बाकी लोक ते मागेच राहणार. हा न्याय आहे की एक नवीन अन्यायाची सुरुवात आहे. आजचा विषय खूपच संवेदनशील आहे आणि हो, थोडा अस्वस्थ करणारा देखील आहे. कारण आपण बोलणार आहोत एससी सब क्लासिफिकेशन रिपोर्ट बद्दल. हा विषय फक्त कायद्याचा नाहीये, तर समाजाच्या मुळाशी जाऊन धडकणारा आहे. आणि कदाचित तुम्ही जे आतापर्यंत समजत होतात ना, ते पूर्णपणे बदलून टाकणारा आहे. कल्पना करा, संविधानाने दिलेला आरक्षणाचा हक्क, जो हजारो वर्षांच्या अन्यायाला उत्तर म्हणून दिला गेला. पण आता प्रश्न असा आहे, हा आरक्षणाचा फायदा खरोखरच सगळ्यांना समान मिळतोय का, की काही मोजक्या लोकांपुरताच तो मर्यादित राहिला? एससी सब क्लासिफिकेशन म्हणजे तर नेमकं काय? साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर शेड्यूल्ड कास्ट म्हणजेच अनुसूचित जातींमध्येही वेगवेगळे गट आहेत. आणि सरकार आता म्हणते की या गटांमध्येही सब कॅटेगरीज म्हणजेच उपविभाग करायला हवेत, जेणेकरून आरक्षणाचा फायदा सगळ्यांपर्यंत समान पोहोच. ऐकायला खूप छान वाटतं ना? पण थांबा, इथेच खरा गेम सुरू होतो. कारण हा प्रश्न फक्त न्यायाचा नाही, हा प्रश्न राजकारणाचा देखील आहे. इतिहासात जाऊन बघितलं तर एससी कॅटेगरी ही काही एकसंध नव्हती. वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या पातळीवरती भेदभाव सहन करावा लागला होता. काही जातींना तो थोड्या प्रमाणात सहन करावा लागला होता, तर काही जातींना तो जास्त प्रमाणात सहन करावा लागला होता. त्याचप्रमाणे या आरक्षणाचा काही जातींना थोडा जास्त फायदा झाला, तर काही जातींना अजूनही फायदा झालेला नाही. आणि हाच मुद्दा पुढे करून सरकार म्हणतं की आपण सब क्लासिफिकेशन करणार आहोत. पण खरा प्रश्न असा आहे की सरकारला अचानक एवढं प्रेम का आलं आहे न्यायावरती? कारण निवडणुका. होय, हे सगळं पॉलिटिकल गेम आहे. वोट बँक पॉलिटिक्स आहे. एससी सब क्लासिफिकेशन रिपोर्ट हा एक त्याचा टूल आहे. त्याचा वापर करून वेगवेगळ्या गटांना वेगवेगळं केलं जाईल. डिवाइड आणि रूल जो ब्रिटिशांनी वापरलेली स्ट्रॅटर्जी होती, ती आजही जिवंत आहे. तुम्ही जरा विचार करा, जर एससी मध्येच सब ग्रुप्स तयार झाले तर युनिटी त्या ठिकाणी राहील का? नाही राहणार. आणि जेव्हा युनिटी तुटते तेव्हा कोणाला फायदा होतो? सत्तेत असणाऱ्यांना फायदा होतो. आता काही लोक म्हणतील, नाही नाही, हे तर चांगलंच आहे, मागासलेल्या गटांना याचा जास्त फायदा मिळेल. पण जे लोक असं म्हणतात ना, त्यांना ग्राउंड रियालिटी काय आहे हे माहिती नाहीये. जेव्हा तुम्ही कॅटेगरीज आणखी डिवाइड करता, तेव्हा ॲडमिनिस्ट्रेशन आणखी कॉम्प्लिकेटेड होत जातं, इम्प्लिमेंटेशन कमजोर होतं आणि शेवटी फायदा कोणाला होतो? ज्यांच्याकडे आधीच रिसोर्सेस आहेत त्यांना. रिपोर्ट फक्त एक डॉक्युमेंट नाहीये, हा एक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे. एक नेरेटिव्ह की सगळे एससी समान नाहीत. आणि हे स्टेटमेंट टेक्निकली जरी बरोबर वाटत असलं ना, तरी पॉलिटिकली हे स्टेटमेंट खूपच डेंजरस आहे. कारण उद्या उठून कोणी म्हणेल, ओबीसी म्हणेल की आमच्यामध्येही सब क्लासिफिकेशन करा. मग कोणी म्हणेल जनरल कॅटेगरीमध्ये देखील सब क्लासिफिकेशन करा. आणि शेवटी समाज पूर्णपणे तुकड्या तुकड्यांमध्ये विभागला जाईल. हा एक स्लिपरी स्लोप आहे. आता सुप्रीम कोर्टने काय सांगितलंय? सुप्रीम कोर्टने काही वेळा सब क्लासिफिकेशनला सपोर्ट केले, तर काही वेळा त्याला विरोध देखील केलाय. म्हणजेच काय की कायद्यात अजून क्लॅरिटी नाहीये. आणि हीच ॲम्बिग्युइटी राजकारण्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ते त्यांच्या सोयीने याचं इंटरप्रिटेशन करतील. आणखी एक मोठा प्रश्न आहे. कोणता? डेटाचा. सरकारकडे खरंच ॲक्युरेट डेटा आहे का? की कोणता गट किती मागे आहे? किंवा फक्त अंदाजावरती ते डिसिजन घेत आहेत? आणि जर डेटा ट्रान्सपरंट नसेल, तर हा रिपोर्ट फक्त एक पॉलिटिकल स्टंट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, की अनेक वेळा अशा रिपोर्ट्स पब्लिक होतच नाहीत. पूर्णपणे होत नाहीत. काही सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिली जाते. का दिली जाते? का अशा प्रकारचे ते सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन फक्त देत असतात? कारण की फुल ट्रूथ समोर आला तर नॅरेटिव्ह कंट्रोल ते कसं करतील? आता आपण थोडं एक इमोशनल अँगल पाहूया. ज्या लोकांनी जनरेशन डिस्क्रिमिनेशन सहन केलं आहे, त्यांना आता सांगितलं जातंय की तुम्ही सगळे सारखे नाहीयेत. हा एक सायकॉलॉजिकल अटॅक आहे. कारण यामुळे डिस्ट्रस्ट वाढतो. एक एससी गट दुसऱ्यावरती संशय घेईल. त्यांना जास्त मिळतंय, आम्हाला कमी मिळतंय. आणि जेव्हा समाजामध्ये डिस्ट्रस्ट वाढतो ना, तेव्हा प्रोग्रेस थांबते. हे फक्त एक थिअरी नाहीये, तर हिस्ट्रीमध्ये अनेक वेळा असं झालेलं आहे. आता लोक काही म्हणतील की पण अनइक्वलला इक्वल ट्रीट करणं ही चुकीचं आहे. बरोबर आहे. पण सोल्युशन काय आहे?
डिव्हाईड करणे की एम्पॉवर करणे? कार एम्पॉवर करण्याऐवजी डिव्हाईड का करतंय असं तुम्हाला वाटतं? कारण एम्पॉवर करायला इन्व्हेस्टमेंट लागते, एज्युकेशन लागतात, जॉब लागते, इन्फ्रास्ट्रक्चर लागते. ओव्हरऑल काय तर संपूर्ण एक प्लॅनिंग लागतं. पण डिव्हाईड करायला काय लागतं? फक्त एक रिपोर्ट पुरतो. हा सगळा मुद्दा इतका सिंपल नाही जितका हा दाखवला जातोय. हा एक कॉम्प्लेक्स सोशिओ पॉलिटिकल एक्सपेरिमेंट आहे आणि आपण सगळे त्याचे सब्जेक्ट्स आहोत. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही याच्याबद्दल काय विचार करता? तुम्हाला खरंच वाटतं का की ही रिपोर्ट न्यायासाठी आहे? की हा फक्त एक पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक आहे? पण जर तुम्ही फक्त हेडलाईन्स बघून जर ओपिनियन बनवत असाल ना, तर कदाचित तुम्ही या गेमचा भाग बनत आहात. रिअल अवेअरनेस म्हणजे काय? सगळ्या बाजूंनी विचार करणं, क्वेशन विचारणं, ब्लाइंडली ॲक्सेप्ट न करणं. आज एस-सी सब क्लासिफिकेशनचा मुद्दा आहे. उद्या कदाचित जाऊन तुमच्यावर परिणाम होईल. कारण जेव्हा समाज तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागला जातो ना, तेव्हा कोणीही सेफ राहत नसतं. हा व्हिडिओ इथेच संपत नाहीये, कारण हा विषय अजूनही संपलेला नाही. ही फक्त सुरुवात आहे आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, या रिपोर्ट मागे कोणते पॉलिटिकल प्लेयर्स आहेत आणि त्यांचा रिअल एजेंडा काय आहे. तोपर्यंत विचार करा, कारण कधी-कधी प्रश्न विचारणं हेच सर्वात मोठं रिव्होल्यूशन असतं.